जे आर ओके आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. कोणाचा पण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही, पुन्हा उलशी दुसरी बी लावाच लागती. तसं जरी जे आर काढला, आपल्याला जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित जे आर काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतला आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय. कुणी कसलं येईन काही सांगणं, आपण गरीब मराठ्यांना ऐकायचं. आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळं गरीब मराठ्याने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं. जे आर ओके, काही झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलंय. आणि जरी काढला बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना. सुरू तर होऊ द्या. त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं, गरीब मराठ्याने उगं फ्रेश राहत जा. कसले येतात आणि आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मग आपलं वाटलंच त्यांनी केलंय. मग आपण आपल्या गरिबांनी गरिबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं. मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही, एक पण. टेन्शन घ्यायचं नाही. 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ही शब्द आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं. मी आहे ना. आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते. म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत. हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी, राहायला विषय हे 2 आणि तिसरा विषय शिंदे समिती. विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्रात करते. 3 गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा. त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही. इकडे बघितलं आणि तिकडे घेतलं काय आणि मग आम्हाला काय, सगळ्याला होणार. तुम्ही सांगताय की इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील, पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको. राहून द्या म्हणा, तुम्हाला घ्यायचं घेण्यात घेऊ नका, जबरदस्ती थोडी. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्या. पहिल्या जी पात्र हा शब्द होता, मात्र तो आता या सुधारित जी मध्ये वगळण्यात आलेला आहे. यामुळं ओबीसी समाजामध्ये चीड वाढत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात. कोणाला काय म्हणायचं तो म्हणत आहे. मला बाकीच्यावर टीका करणाऱ्यावर, गैरसमज पसरवणाऱ्यावर मला लक्ष द्यायचं नाही. जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला, नंतर 1-1.5 घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला दिला. आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही. ते 2 शब्द आणि दुसरे होते 4, त्याचा गैरसमज काढला आणि 2 शब्द काढायचे सांगितले. मला जेवढं कायद्यातलं जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना, बांधवांना, अभ्यासकांना वाचायला दिला, आधी दिला नाही. असं मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो. त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी. आणि जरी एखादा शब्द असला, काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही. तुम्ही शेतात आऊत हाणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या. लय गवत हे, जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे, एखादं काही मोडलंय का आवताचं, शिवळ मोडली का रुमणं मोडलं, नंतर कळतं. ते रेकॉर्डला आपण नव्हतो, ते आलो. मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो जे आर आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलाय. त्याच्यातून बी पुढं अडचणी येत असतात तर ते आपण दुरुस्ती करूच. वडेट्टीवार म्हणतायत की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जी आर ओबीसीवर घाला घालणार आहे, काँग्रेसचे नेते म्हणतात. आणि मग आम्ही कोणी ओबीसी नाही काय. पात्र हा शब्द वगळल्यामुळे लागू करण्यात आलाय. पहिला जी आर काढला त्यामध्ये पात्र शब्द होता, मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जी आर झालाय आणि हा जर का जी आर काढला असेल तर तो ओबीसीसाठी अन्यायकारक आहे. मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही. मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त.
वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत नाही. ती 1-1.5 मिनिटाचा खेळ पण तो. त्या शब्दामुळे ओबीसीतून अन्याय होतोय म्हणता येईल. अरे आम्ही ओबीसीच आहेत ना, ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना. दादा, मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे कोण मराठा आरक्षण विरोधात ओबीसी. आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला भांडतो. तुम्ही कशासाठी भांडावं, काय करावं ते तुमचा प्रश्न. मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मिळेल, ठासून सांगतो ते. माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते मिळेल. माझ्या समाजाला हैदराबादचं गॅजेटियर पाहिजे होतं, घेतच नव्हते. तो कायदा बनेल, हे लहान गोष्ट नाही. त्याचा JR काढला. सातारा संस्थान घेतलं, 2 झाले, 58 लाख नोंदी झाल्या, 3 कोटी ते झाले. मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं. त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही. तर मोर्चा काढा, रस्ता रोको करा, पण एक मात्र माणुसकी नात्याने सांगू शकतो, याच्या त्याच्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा, तुमची जात मोठी होईल. पण आता तुम्ही म्हणताय त्या ओबीसी मध्ये तुम्ही गेला तर मग तुम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. आणि मी कवा नाही म्हणलो, ते आता आमच्याच विरोधात लढतात. आम्ही कवा नाही म्हणलं त्यांना, म्हणून त्यांना सांगणं दिलंच. तुम्ही बदला, तुमच्या जातीसाठी लढा, कल्याण होईल तुमच्या जातीचं. मराठा समाज जसा एकत्र आणलाच तुम्ही, मग हे जे विरोध करतायत यांना पण एकत्र आणण्यासाठी पावलं उचलाल का, की चला बाबा एकत्रच लढूया? कशात लढायची एकत्र? ते जर विरोध करतायत तर त्यांना त्यांचा विरोध- आता आरक्षणच मिळालं आमचं ना, आता कुठे एकत्र लढतो? आता लढायला काय राहिलं? गॅजेटियर दोन्ही घेतले, हैदराबाद घेतलं, सातारा घेतलं. पश्चिम महाराष्ट्रातले आमचे विदर्भातले भाऊ, खानदेशातले भाऊ पहिलेच आरक्षणात गेले. थोडेफार राहिले तर समिती राहिला. आता कोकण, तर आमच्या कोकणवासियांना विनंती आहे, तुम्ही घ्या नका घेऊ, पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या. इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बेतते ना, आरक्षण घ्या. मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून ठूत नाही. आता 2 तो विभाग गेले, 100% खाली काय राहिलं? छगन